नांदगाव मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत मतदारांच्या नोंदीचे डिजिटलायझेशन सुरू असतानाच नांदगाव, येवला आणि चांदवड तालुक्यांमध्ये मोठी धक्कादायक बाब समोर आली आहे. नांदगाव तालुक्यात आतापर्यंत तब्बल 2,99,114 मतदारांच्या नोंदींचे डिजिटलायझेशन करण्यात आले असून त्यापैकी तब्बल 43,817 मतदारांच्या नावांचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यामुळे ही नावे प्रत्यक्षात कुठे आहेत? संबंधित मतदारांचे स्थलांतर झाले आहे का किंवा अन्य कारणामुळे नोंद उपलब्ध होत नाही याबाबत प्रशासनाकडून पडताळणी सुरू आहे. नांदगाव पाठोपाठ येवला तालुक्यात 30,209 तर चांदवड तालुक्यात 22,733 मतदारांची नावे अद्याप शोध प्रक्रियेत आढळून आलेली नाहीत. म्हणजेच या 3 तालुक्यामध्ये मिळून तब्बल 96,759 मतदारांच्या नोंदींचा प्रश्न समोर आलाय. त्यामुळे मतदार यादीच्या पुनरीक्षण मोहिमेला स्थानिक पातळीवर विशेष महत्त्व प्राप्त झाले. दरम्यान जिल्ह्यातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत मतदारांच्या नोंदींची तपासणी, डिजिटलायझेशन तसेच स्थलांतरित, मृत अथवा अन्य कारणांमुळे प्रत्यक्ष संपर्कात न येणाऱ्या मतदारांच्या नोंदींची पडताळणी करण्यात येत आहे. उपलब्ध माहितीनुसार काही मतदारांनी स्थलांतर केले असण्याची शक्यता असून काही मतदारांच्या नावांबाबत अधिक तपासणी आवश्यक आहे. नांदगाव तालुक्यातील आकडे विशेष लक्षवेधी आहेत. मनमाडसह संपूर्ण नांदगाव तालुक्यात मोठ्या संख्येने मतदारांच्या नोंदी डिजिटल स्वरूपात आणण्यात आल्या असल्या तरी 43,817 नावे शोध प्रक्रियेत न सापडल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान मतदार यादीतील नावाबाबत कोणतीही शंका असल्यास नागरिकांनी संबंधित BLO अथवा निवडणूक विभागाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह पडताळणी करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.